नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती व अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी दिवस मराठी भाषण सर्व विद्यार्थ्यांसाठी पाठ करण्यास अतिशय सुलभ असं भाषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. विश्व आदिवासी दिवस मराठी भाषण. व्यासपीठावरील आदरणीय अतिथी, पूजनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्रांनो, सर्वात आधी तुम्हा सर्वांना विश्व आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण सर्वजण येथे आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस राज्यभरात आदिवासी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे केवळ एक सण नाही, तर या पृथ्वीवरील सर्वात प्राचीन संस्कृतीचा, त्याच्या बलिदानाचा आणि अस्तित्वाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आदिवासी म्हणजे या भूमीचे मूळ रहिवासी, ज्यांनी मानवी संस्कृतीची पहिली पावले या धर्तीवर उमटवली. आदिवासी समाज आणि निसर्गाचे नाते अतूट आहे. जल, जंगल आणि जमीन हेच त्यांचे जीवन आहे. त्यांनी निसर्गाकडून केवळ घेतले नाही, तर निसर्गाचे रक्षणही केले आहे. आज संपूर्ण जग प्रदूषण आणि हवामान बदलाचा सामना करत आहे. अशावेळी निसर्गाशी समतोल राखून कसे जगावे हे आपल्याला आदिवासी संस्कृतीकडून शिकायला मिळते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान अतुलनीय आहे. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, टंट्या भिल्ल, राघोजी भांगरे आणि बाबूराव शेडमाके यासारख्या अनेक वीर योद्ध्यांनी जल, जंगल, जमीन आणि आपल्या स्वाभिमानासाठी इंग्रजांविरुद्ध तीव्र लढा दिला आणि प्राणांचे बलिदान दिले. आज आदिवासी समाज आपली पारंपरिक कला, संगीत, नृत्य आणि साधेपणा यामुळे जगभरात ओळखला जातो. परंतु आधुनिकतेच्या काळात आजही हा समाज शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या मुख्य प्रवाहापासून काही प्रमाणात दूर आहे. आदिवासी दिनाचा मुख्य उद्देश हाच आहे की त्यांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, त्यांच्या संस्कृतीचे जतन व्हावे आणि त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे. आपल्या देशाच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू जी या आदिवासी समाजाचे नेतृत्व करत देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान आहे. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हे आदिवासी समाजाच्या वाढत्या पावलांचे आणि सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण आहे. आजच्या या शुभदिनी आपण सर्वांनी एक संकल्प करूया. आदिवासी बांधवांच्या हक्कांचा आदर करूया, त्यांच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी सहकार्य करूया आणि त्यांच्यासारखेच निसर्गावर मनापासून प्रेम करायला शिकूया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय आदिवासी. धन्यवाद. तर एक छान, सुंदर आणि पाठांतरास सुलभ असं हे भाषण आज मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो. अशाच प्रकारच्या छान भाषणांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.